राम राम मंडळी, सकाळी सकाळीच निघालो बा मग हॉटेलच्या बाहेर. तर नजारा बा किती मस्त आहे, एक नंबर. मोठे बान मी चाललो बाहेर, आम्हाला थोडं काम तर नव्हतं, चला म्हटलं तर फिरून सुद्धा येऊ. तर निघालो मग दोघं जण बाहेर. आणि तिथे आपला तिसरा सोबतीचा पहिलेच बाहेर येलो होता. तर एकदा काही अशा प्रकारे बा नेपाळची सडक मग कायचं काही रिचार्ज घेतलं बा. हे तर रिचार्ज काही आहे, जसं की आपल्या इकडे जुनं नव्हतं 10 रुपयाचं, तर इकडे आहे 100 रुपयाचं रिचार्ज. कारण आपल्या इकडे केला की इंडियामध्ये कॉल केल्यानंतर तो बातच कट होईल, त्यासाठी घेतलं बा रिचार्ज. आणि हे इकडे पैसे तर बा कसे आहेत, कागदावानीच पैसे आहेत. आणि याच्या मागे का हरिण आणि काईट आणि म्हैस काही तर नाही बापा, हे तर काही समजतच नाही आपल्या इकडे. पण आपल्या नोटा इकडे चालतात, आपल्या नोटा एवढ्या ब्रँड आहेत, इकडे नोटा आपल्या इकडे चालत नाही. मग आलो परत हॉटेलवर तर आलो. मग चला म्हटलं हॉटेलच्या वदरे जाऊन पाहू. तर बघ आमच्याच हॉटेलच्या मागे तर ग्राउंड होतं बा क्रिकेटचं. मॅथलं मस्त ग्राउंड आहे बा, पहिल्यांदा पाहायला भेटलं काही अशा प्रकारे हे ग्राउंड. मग कायच काही मग आराम करता झाले बा नाईट झाली. तर बघ काही अशा प्रकारे बा नाईटचा व्ह्यू. मग सगळे जेवण खावणं झाले, तर चला म्हटलं बाहेरून फिरून यायचं. मग निघाले बा आमची सगळीच पलटण बाहेर जाण्यासाठी. पण नेपाळची एक खाटिया गोष्ट म्हणजे की नाही, इकडे एवढ्या वायरा आहेत की काय सांगा. बदबद वायरात दिसतात सडकीनं म्हणा की काही न म्हणा. हे गोष्ट नाही पटली भाऊ आपल्याला. तर त्या काही अशा प्रकारे बा नाईटचा व्ह्यू. बाहेर आलो तर चला म्हटलं कुल्फ्या खाऊन जायचं. हे तर कुल्फ्यावाले आपल्याच इकडे आहेत बाबा, तिकडे इकडेचा धंदा करायला आहे. तर समजू शकता किती ब्रँड असतील. मग तर बघू शकता भैरवामध्ये मेन चौक आहे. तर मग चौकात थोडंफार व्हिडिओ काढले. मग आलो परत हॉटेलवर. तर हॉटेलवर आलो तर थोडंफार मॅच पाहिली. मग मॅच पाहू बोर झालं. तितक्या झालं आधी चाल म्हणे येईल लिफ्ट दाखवू. मॅनला चाल बा, नाही तर आपल्या ब्लॉगमध्ये कधी लिफ्टचा व्हिडिओ येईल नाही. तर बघू शकता काही अशा प्रकारे तोच दाखवते आपल्याला सगळं काही. तर काही अशा प्रकारे भाऊ लिफ्टचा माहोल. पण लिफ्टमध्ये कसं मजा येते, बातच वगैरे जाते, काहीच वांधा नाही. तर या लिफ्टचे एवढे भारी सेन्सर असतात की काय सांगा. तर आम्ही मग या सेन्सर संगच मजा केली. ते बरं झालं मग मशीन होती, माणूस असता तर कावला असता आमच्या एडे चाले पाहून. मग गेलो बा टॉपले झाले. तर बघू शकता काही अशा प्रकारे बा नाईटचा व्ह्यू. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जब तक के लिए जय हिंद जय महाराष्ट्र.